नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 23 ऑगस्ट 2025। मित्रांनो, राज्यातील काही भागामध्ये पाऊस कमी झालेला आहे, परंतु आजपासून काही भागामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच काही ठिकाणी कोकणपट्टी या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, आज देखील कोणकोणत्या भागामध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये हा पाऊस असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 23 ऑगस्ट 2025। आज जर या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो, विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। जसं की स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील आपला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय। आपण बघू शकता येलो अलर्ट देखील काही भागामध्ये देण्यात आलेला आहे। कारंजा, अकोला या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय। तर यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। आर्वी, वर्धा, नागपूर, उमरेड या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळत आहे। चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत संततधार पावसाची या ठिकाणी नोंद आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। एकंदरीत या ठिकाणी विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आज देखील पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते। काही भागामध्ये आपल्याला लातूर, बीड, धाराशिव तसेच नांदेड या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, परंतु या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता ही कमीच आपल्याला पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, परंतु या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते। या ठिकाणी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। इगतपुरी, वाडा, पालघर, कल्याण, डोंबिवली, मुंबई या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार ही पुन्हा एकदा पाहायला मिळते। तसेच मित्रांनो रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी चिपळूण, गोरेगाव या संपूर्ण भागामध्ये कोकणपट्टीच्या देखील आपल्याला पावसाची संततधार आज देखील पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो नाशिक, इगतपुरी, मालेगाव, नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर मित्रांनो आज विदर्भामध्ये पावसाची संततधार आहे। तसेच या ठिकाणी कोकणपट्टी, मुंबई या परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।